सावळी विहीर बुद्रुक येथील रुई रोडवर असणाऱ्या सावळी विहीरवाडीत गट नंबर 117 ब मधील ही जागा सोमय्या यांच्या मालकीची होती। ती जागा शेती महामंडळाकडे हस्तांतरित झाली। त्यानंतर ती जागा ग्रामपंचायतीने हस्तांतरित करून त्या ठिकाणी ज्यांचे अतिक्रमणमध्ये घरे गेलीत अशा 400 कुटुंबियांचे पुनर्वसन त्या ठिकाणी होणार असल्यानं त्या जागेवर 40 ते 50 वर्षांपासून 50 ते 60 निलगिरी, लिंबाचे व वडाचे झाडे होती। त्या ठिकाणी घरे होणार असल्याने ते झाडे तोडणे आवश्यक होते। त्यासाठी संबंधित शासकीय कार्यालयाकडून परवानगी घेणे गरजेचे होते, परंतु ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक व सरपंच यांनी कुठलीही परवानगी न घेता अनधिकृतपणे झाडांची कत्तल सुरू केली होती आणि ते झाडे तोडण्यासाठी कुठलेही अधिकृत टेंडर न काढता कोपरगावच्या एका ठेकेदाराला 2 लाख रुपयांमध्ये देण्यात आली होती। त्यावर काही समाजसेवकांच्या लक्षात ही बाब आल्याने त्या समाजसेवकांनी तात्काळ कोपरगावच्या वनविभागातील अधिकाऱ्यांना संपर्क केला असता वनविभागाचे अधिकारी यांनीही वेळ न घालवता तात्काळ त्या ठिकाणी भेट दिली असता त्या ठिकाणी झाडे तोडण्याचे काम सुरू होते। त्यावर वनविभागाच्या अधिकारी यांनी स्वतःची ओळख दाखवून झाडे तोडण्याची परवानगी घेतली आहे का असे विचारले असता संबंधित व्यक्तीने परवानगी घेतली नाही असे सांगितले। त्यावर वनविभागाचे अधिकारी यांनी त्या ठिकाणी होत असलेली झाडांची कत्तल न करण्याचे आदेशित करून पंचनामा केला आहे। आम्ही वनविभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला असता त्यांनी सांगितले की संबंधित दोषींवर दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्यात येईल। त्यात ग्रामपंचायतीने 117 ब मधील बेकायदेशीर झाडे तर तोडलीच, परंतु शेती महामंडळाच्या मालकीचे 117 अ मधील सुद्धा झाडे तोडली आहेत। वनविभाग यावर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे।